महाविकास आघाडी ही महाराष्ट्र शासनाचा मुखडा आहे आणि दीपक आबा तुमच्या आमच्या काळजाचा तुकडा आहे, तुमच्या आमच्या काळजाचा तुकडा आहे। दोन्ही हात वरती। आज या ठिकाणी सांगोल्याच्या इतिहासामध्ये ऐतिहासिक अशा या सभेमध्ये उद्याच्या 20 तारखेला तुम्हा सगळ्यांना मतदान करायचं आहे आणि हे मतदान करते वेळी मशालीच्या चिन्हाचं बटन दाबून आपण प्रचंड मताने मला विजयी करा आणि उद्धव साहेबांचे हात बळकट करा हे सांगण्यासाठी या ठिकाणी आम्ही आज उपस्थित आहे। गेली सातत्यानं 30-35 वर्षाच्या काळामध्ये या सांगोला तालुक्यामध्ये कधी जात पात पक्ष पार्टी न बघता 18 तास या तालुक्यातल्या जनतेची सेवा करण्याचं काम हे तुमच्या दीपक आबानं केलेलं आहे। हे सगळ्या सांगोला तालुक्यातल्या जनतेला माहित आहे। गेल्या 25 वर्षामध्ये आघाडीच्या राजकारणामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे गणपतरावजी देशमुख यांना प्रामाणिकपणाने साथ दिली। 19च्या निवडणुकीमध्ये तांत्रिक अडचणीमुळे मला थांबावं लागलं। त्यावेळेला आदरणीय उद्धव साहेब आपण मला फोन करून विनंती केली की आबा या वेळेला एवढ्या आमच्या गड्याला बाहेर काढा। तुमच्या विनंतीला साहेब मान देऊन मागच्या विधानसभेला त्या निवडणुकीमध्ये आम्ही प्रामाणिकपणाने काम करून या ठिकाणी त्यांना विजयी केलं। निवडणुकीच्या दरम्यान ज्यावेळेला मी माझी उमेदवारी घोषित केली त्यावेळेला मी सांगोला तालुक्यातल्या जनतेला विनम्रपणाने हात जोडून विनंती केली की गेल्या 25 वर्षाच्या काळामध्ये शेतकरी कामगार पक्षाला मी प्रामाणिकपणाने मदत केलेली आहे। आमच्या 2 तरुण नेत्यांना डॉक्टर बाबासाहेबांनी अनिकेतना आणि शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांना सांगितलं की बाबा या वेळेला मी उभारलेलो आहे, गेल्या 25 वर्षाचा पैरा तुम्ही आता फेडा आणि दुसरे आमचे शहाजी बापू पाटील तुम्हाला मुंबई दाखवण्याचं काम आम्ही केलेलं आहे, तुम्ही या वेळेला थांबलं पाहिजे अशा पद्धतीची विनंती केली। परंतु या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेबांनी दिलेल्या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे। आमच्या 2 नेत्यापैकी एक नेत्याला उमेदवारी मिळाली बाबासाहेबांना आणि त्यांनी सांगितलं की आम्ही गणपतराव देशमुख साहेबांचे वारस आहेत। त्यावेळेला मी त्यांना सांगितलं तुमच्या दोघांचं जेवढं वय आहे तेवढी वर्ष सेवा दीपक आबानं गणपतराव देशमुखांची केलेली आहे, वारसा हक्क तुम्ही सांगू शकत नाही। उद्धवजी साहेब मी आपले उपकार आणि आपण केलेला आशीर्वाद माझ्या आयुष्यामध्ये कधी मी विसरू शकणार नाही। कारण ज्या वेळेला तुम्ही मला मुंबईला बोलवून घेतलं आणि मला सांगितलं दीपकराव तुम्ही आमच्याकडे या आणि मशाल हातामध्ये घ्या, मी उद्धव साहेबांना सांगितलं साहेब 30 वर्ष माझी अडचण सारखीच होती, पुन्हा काहीतरी गोंधळ व्हायचा आणि मला थांबायला लागायचं। परंतु जे उद्धव साहेबांनी मला सांगितलं दीपकराव मशाल हातामध्ये घ्या, सांगोल्याचा उमेदवार शेवटपर्यंत तुम्हीच असाल, युती तुटली तरी चालेल पण दीपक आबा तुमचं चिन्ह बदलणार नाही। साहेब मी आपल्याला या ठिकाणी मनापासून नतमस्तक होतो। गेल्या 30-35 वर्षाच्या काळामध्ये साहेब आज महाराष्ट्रातलं वातावरण आपण बघितलं, प्रत्येक सभा ही आपली ऐतिहासिक होत आहे। आता उद्याच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं सरकार येऊन कालच पवार साहेबांनी सांगितलेलं आहे ज्याचे जास्त आमदार तो मुख्यमंत्री। त्यामुळे उद्धवजी साहेब निश्चितपणाने मला खात्री आहे उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आपणच त्या ठिकाणी त्या आपल्या या निवडणुकीच्या निमित्ताने जाणार। साहेब मी या सांगोला तालुक्याच्या जनतेच्या वतीने फक्त आपल्याला काही मागण्या या ठिकाणी भविष्य काळातल्या मागणार आहे। गेली अनेक वर्षापासून या सांगोला तालुक्यामध्ये अनेक जणांनी राजकारण केलं, त्या पद्धतीने त्या ठिकाणी विकासाची कामं करायचा प्रयत्न केला। पण साहेब मला बोलताना या ठिकाणी फिरताना मनापासूनची खंत वाटते की इथं आमची बसलेली तरुण पोरं आहेत, 35 वर्ष झालं 40 वर्ष झालं आमच्या या तरण्या बांड खोंडांना कोण पोरगी दिना झालंय का, तर हिला नोकरी नाही आणि उद्योग नाही।
म्हणून मी साहेब आपल्याला विनंती करणार आहे, उद्याच्या विधानसभेनंतर मुंबईला आल्यानंतर मी पहिली मागणी करणार आहे, या सांगोला तालुक्यामध्ये 4 ठिकाणी घेरडी, जवळा, कोळा, संगेवाडी, धायटी आणि महूद परिसरामध्ये 4 MIDC आणि माझ्या भाळवणी गटामध्ये 5 MIDC, 50,000 कोटी रुपयाच्या एवढ्या MIDC तुम्ही माझ्या सांगोला तालुक्याला दिल्यानंतर साहेब दरवर्षी आमच्या तरुणाच्या सामुदायिक विवाहाला तुम्हाला निश्चितपणाने बोलवेन. एकदा उद्योग उभा राहिला की त्या ठिकाणी निश्चितपणाने आमच्या तरुणांना नोकऱ्या मिळतील, धंदा मिळेल आणि आमच्या तरुणाची नोकरी लग्न करायला पुरी सुद्धा भरपूर येते. या ठिकाणी साहेब दुसरं आमचं दुर्दैव आहे, टेंबू, म्हैसाळ, निरा उजवा कालवा या सगळ्या योजनेमध्ये उद्धवजी साहेब आम्ही टेलला आहोत, आम्ही शेवटी आहोत आणि दर पाण्याच्या वेळेला माझ्या सांगोलेकरांना या ठिकाणी भीक मागावी लागते. आपण सत्तेवर आल्यानंतर या सांगोल्याचं पाणी जेव्हा पाणी सुटेल त्यावेळेला पहिलं पाणी माझ्या सांगोल्याला आलं पाहिजे आणि नंतर पाठीमागं भिजलं पाहिजे. हा कायदा आपण त्या निमित्तानं करावा आणि माझ्या सांगोलेकराला न्याय द्यायची भूमिका घ्यावी. हे सगळं करत असताना अर्ज ज्या वेळेला भरायचा होता त्यावेळेला अनेक मंडळींनी सांगितलं 30 वर्षाच्या काळामध्ये दीपक आबांनी काय केलं. अरे 30 वर्षाच्या काळामध्ये दीपक आबांनी काय केलंय, तुमची दुर्बीण आणा, तुमची बगल बच्चे बसले असतील. दीपक आबांनी 30 वर्षाच्या काळामध्ये एवढं सगळं मिळवलेलं आहे, हे येऊन तुम्ही या ठिकाणी मोजा. ही कमाई माझी 30 वर्षाची आहे. सांगोला तालुक्यामध्ये साहेब डाळिंबाचा आणि बोराचा माझा सांगोला तालुका, या ठिकाणी माझा शेतकरी डाळिंबाच्या रोगाने उद्ध्वस्त झालेला आहे. डाळिंबाचं संशोधन केंद्र आणि त्याच्या वेळेचा प्रक्रिया करायचा उद्योग या ठिकाणी नाशिकचे आमदार, मंत्री, पूर्वश्रमीचे शिवसेनेचे भुसे साहेबांनी सांगोल्याला आमच्या ते डाळिंबाचं केंद्र झालं होतं, ते नाशिकला नेलं. मी आपल्याला विनंती करेन की आमच्या या फळ प्रक्रियेचा उद्योग पुन्हा माझ्या सांगोला तालुक्याला या ठिकाणी आला पाहिजे, ही विनंती या ठिकाणी मी आपल्याला करणार आहे. साहेब आम्हीचं डाळिंबानी शेती उद्ध्वस्त झाल्यानंतर माझा शेतकरी बळीराजा दुधाच्या धंद्याकडे या तालुक्यामध्ये वळलेला आहे. आणि साहेब आपण असताना बऱ्यापैकी 32-35 रुपये दुधाचा दर होता. सरकार गेल्यानंतर साहेब आता दूध उत्पादकाची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे. मी या निमित्तानं आपल्याला कळकळीची माझ्या बळीराजाच्या वतीनं विनंती करेन, उद्याचं सरकार सत्तेवर आल्यानंतर किमान 40 रुपयाचा हमी भाव माझ्या दुधाला मिळाला पाहिजे, ही विनंती माझ्या बळीराजाच्या वतीनं मी या ठिकाणी करेन. आणि दुधाच्या प्रक्रियेचा एक मोठा उद्योग माझ्या सांगोला तालुक्यामध्ये आपण दिला पाहिजे. साहेब सातत्यानं पूर्वीचा दुष्काळ असल्यामुळे माझ्या तालुक्यातली अनेक मंडळी पिढ्यानपिढ्या मुंबईला स्थायिक झालेली आहेत, त्या ठिकाणी पुण्याला स्थायिक झालेली आहेत. आणि त्या ठिकाणी एकत्र येण्यासाठी आणि आमच्या सांगोलेकरांचा त्या मुंबईमध्ये पुण्यामध्ये आवाज उठवण्यासाठी आपण या राज्याची सूत्र भविष्य काळामध्ये हातामध्ये घेतल्यानंतर या सांगोला आणि पुण्यामध्ये आम्ही सांगोलेकर अशा पद्धतीच्या 2 भव्य अशा वास्तू शासकीय खर्चानं आम्हाला त्या दोन्ही ठिकाणी त्या करून द्याव्यात, म्हणजे आमच्या मुंबईच्या आणि पुणेकरांच्या मंडळींना त्या ठिकाणी एकत्र येता येईल. या ठिकाणी आमच्या राज्यातले गलाई बांधव या मान पट्ट्यातले, दुष्काळी पट्ट्यातले भारत देशामध्ये संबंध आहेत, परंतु त्यांचा धंदा असुरक्षित आहे. धंदा असुरक्षित आहे. भविष्य काळामध्ये आपलं सरकार सत्तेवर आल्यानंतर या गलाईच्या धंद्याला सूक्ष्म आणि लघु उद्योगामध्ये त्याचा समावेश करण्याची विनंती मी या ठिकाणी करत आहे. आणखी या ठिकाणी साहेब माझ्या तालुक्यामधले हजारो तरुण त्या ठिकाणी बाहेर ड्रायव्हिंगच्या निमित्तानं अनेक ड्रायव्हर माझे भारतभरामध्ये आणि राज्यभरामध्ये आहेत, परंतु या ठिकाणी ड्रायव्हर लोकांना RTO आणि अनेक मंडळीचा फार मोठा त्रास त्या ठिकाणी होतोय. भविष्य काळामध्ये या बाबतीमध्ये काही सुरक्षितता त्या ठिकाणी मला मिळाली पाहिजे, की जेणेकरून माझ्या सांगोला तालुक्यातल्या ड्रायव्हरकडे कोणी तिरक्या नजरेनं बघायची हिंमत होऊ नये, अशा पद्धतीचा निकाल तुम्ही या निमित्तानं मी घ्यायला पाहिजे. ही सगळी मी निमित्तानं देणार. माझा मानपट्ट्यामध्ये धनगर समाजाचा मोठा बांधव आहे. या ठिकाणी साहेब मेंढपाळाचा मोठा धंदा, मेंढी पाळण्याचा आणि चरण्याचा मोठा धंदा आहे. या ठिकाणी मी आपल्याला निम्रपणानं विनंती करेन,
की माडग्याळ मेंढी म्हणून आमच्या भागामध्ये प्रसिद्ध आहे. या माडग्याळ मेंढीचं ब्रीडिंग सेंटर सांगोला तालुक्याला व्हावं आणि 500 कोटी रुपयाचा या ब्रीडिंगचा सेंटरचा मोठा प्रकल्प या दुष्काळी पट्ट्यामध्ये सांगोल्याला तुम्ही द्यावा, की जेणेकरून माझा धनगर समाज बांधव, मेंढी पाळणारा बांधव आहे, त्यांचं या ठिकाणी भविष्य काळामध्ये लोकरीच्या निमित्तानं त्या लोकरीतून स्वेटर, शाल ह्या सगळ्या गोष्टी मिलिटरीमध्ये देता येतील आणि त्या ठिकाणी माझ्या धनगर समाज बांधवाचं जीवनमान निश्चित उंचावेल. साहेब, माझी धाकटी बहीण जयमाला गायकवाड ही जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण समितीची सभापती म्हणून काम केलं, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून काम केलं. या तालुक्यामध्ये 25,000 महिलांचे बचत गट त्या ठिकाणी निर्माण केलेले आहे. पण माझ्या महिला भगिनींना त्या ठिकाणी उद्योग व्यवसायासाठी एकत्र येण्यासाठी महिलांचं त्या ठिकाणी एक आपल्याला विनंती करेन की स्वर्गीय मीनाताई ठाकरे महिला उद्योग भवन माझ्या प्रत्येक सांगोला तालुक्यामध्ये आपण दिलं पाहिजे आणि हा ऐतिहासिक निर्णय तुम्ही भविष्य काळामध्ये घ्यावा, की जेणेकरून माझ्या सगळ्या माय भगिनी स्वकर्तृत्वानं उद्याच्या भविष्य काळामध्ये अगदी आनंदानं जगू शकतील. साहेब, गेली 12 वर्ष झालं माझ्या गोरगरिबाला रेशनिंग कार्ड मिळत नाही. अनेक ठिकाणी बघितलं तर सरकारचा नियम आडवा येतोय. मी आपल्याला विनंती करेन की ज्यांनी मागेल त्याला या ठिकाणी रेशनिंग कार्ड या ठिकाणी मिळालं पाहिजे. दुसरी माझी विनंती आहे साहेब, या ठिकाणी निवडणुकीच्या तोंडावर सरकारनं अनेक महामंडळ जाहीर केली. जसं येईल तसं आहेराची यादी वाचू तशी महामंडळ जाहीर केली, पण 1-1 रुपयाची तरतूद सुद्धा या निमित्तानं या ठिकाणी झाली नाही. आपण सरकारमध्ये सत्तेवर आल्यावर या प्रत्येक महामंडळाला आर्थिक तरतूद या ठिकाणी करून प्रत्येक महामंडळाला किमान 500 कोटी रुपयाची तरतूद त्या ठिकाणी आपण करावी, ही माझ्या तालुक्याच्या आम जनतेच्या वतीनं मी या ठिकाणी विनंती करेन. साहेब, एल्मार समाज माझ्या तालुक्यामध्ये मोठा एल्मार बांधव आहे, पण त्यांची कुठल्याही प्रकारची नोंद या ठिकाणी झालेली नाही. भविष्य काळामध्ये आपण सत्तेवर आल्यानंतर माझ्या ह्या एल्मार समाजाला आपण न्याय द्यावा अशी मी या ठिकाणी कळकळीची विनंती आपल्याला करतो. या ठिकाणी ओलार समाजाचा सांस्कृतिक भवनचा विषय आहे. त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी माझ्या तालुक्याच्या वतीनं मी आपल्याला निश्चितपणानं ही निवेदन देणार आहे आणि आपण या भविष्य काळामध्ये या सगळ्या गोष्टीची पूर्तता करावी एवढंच या निमित्तानं सांगेन. साहेब, आता लय जण देव पाण्यात घालून बसलेले आहेत. पहिल्यांदा म्हणत होते आबाचा अर्जच राहत नाही. आबाचा अर्ज राहिल्यानंतर आणि अर्ज भरायची गर्दी बघितल्यानंतर सगळ्यांची झोप उडलेली आहे. आणि साहेब, आज तुमची सभा झाल्यानंतर उद्याच्याला कदाचित एखादा पाठिंबा सुद्धा मला देऊ शकेल अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. म्हणून मगाशी सांगितलं की कुणाला बघायचं असेल तर येऊन जरा माणसं मोजून बघा. 30-35 हजार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. 5-5 मतं धरली तर पीटी मोजायची कळायची नाही. साहेब, मी नशिबवान एवढा आहे, तुम्ही मला आशीर्वाद दिला, तिकीट दिलं, बॅलेट पेपरवर माझं नाव सुद्धा मशालीचं 1 नंबरवर आहे. नाद करायचा नाही, 1 नंबरचं बटन दाबायचं आणि आपले शिवसेनेचे हृदय सम्राट पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांचे हात बळकट करण्यासाठी 20 तारखेला आपण प्रचंड मतानं मला विजयी करा ही विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.